मंत्रिमंडळाच्या सहकार्याकडे आहे. ऑब्व्हियसली या संघटनांना क्रीडा खात्याकडे जावं लागतं. ते प्रेशराईज करून तुमच्यातल्या काही संघटना तिकडे पुन्हा ओढल्या जाऊ शकतात, काही गैरहजर राहिल्या जाऊ शकतात. मग तुमची रणनीती काय? आमचे संदीप वरिष्ठ उपाध्यक्षासाठी निवडणूक लढतोय. मी नागपूरचा आमदार आहे विधान परिषदेचा. याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला हा प्रश्न अत्यंत खरा आहे की स्पोर्ट्स मिनिस्टर जे आहेत ते काही क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करीत आहेत. याचा अर्थ असा आहे की नामदेव शिरगावकरांनी आतापर्यंत जो 13.25 करोडचा हिशोब दिलेला नाहीये त्याच्या पाठीशी सुद्धा आमचे क्रीडा मंत्री उभे आहेत. हा तेवढा स्पष्ट संदेश हे क्रीडा मंत्री देत आहेत. एवढा मोठा 13.5 करोडचा जो भ्रष्टाचार आहे ज्याचा हिशोब सुद्धा त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. त्या सचिवांसाठी स्पोर्ट्स मिनिस्टर हे वारंवार फोन करतात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्याच्यामुळे या 2 तारखेला आपण जो पहिला प्रश्न विचारला, माननीय केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व संघटना आम्ही ताकदीने उभे आहोत. मी महाराष्ट्र स्टेट बास्केटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे. आत्ता देखील आमची मीटिंग चालू आहे आणि आत्ता देखील 24 म्हणाले, परंतु त्यापेक्षा जास्त देखील संघटना आज आमच्या सोबत आहे. 2 तारखेला 2 ते 5 निवडणूक आहे आणि 5 तारखेला त्याचं काउंटिंग आहे. आपल्या सर्वांना 2 तारखेला 5 वाजता याच्यात मध्ये काय होत आहे हे निश्चित लक्षात येणार. क्रीडा मंत्र्यांवरती आरोप केले जे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जे अजितदादांचा ज्या सगळ्याला माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की आता अजितदादा त्यांना सांगतात आहे की नामदेव शिरगावकर त्यांना सांगतात आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. एवढं सत्य आहे की आधी ते शेतकरी मंत्री होते, त्याच्यानंतर कृषी मंत्री होते, आता ते क्रीडा मंत्री झालेत. आता क्रीडा मंत्री ज्या पद्धतीने एका भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभे आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीचा हिशोब त्यांच्या क्रीडा मंत्रालयाने एकही पैशाचा हिशोब मागितला नाही. आणि त्याशिवाय ऍडिडासच्या बद्दल किती पैशाचा ऍडिडास होतं, त्यांनी मंत्रालयाकडे काय मागणी केलेली आहे याचा देखील FIR हा पुण्यामध्येच झालेला आहे. आणि अशाच्या मागे ते उभे राहतात आहे. ते दुर्दैव आहे आणि 2 तारखेला याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या सर्व संघटना देणार. निश्चित क्रीडा मंत्रालय त्यांनी सोडलं पाहिजे. भ्रष्टाचारांच्या पाठीशी उभे राहणारे असे क्रीडा मंत्री या नागपुरातल्याच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्रीडा संघटनांना नको आहे. मला असं वाटतं की मुरली अण्णांनी त्याच्याबद्दल सुस्पष्ट सांगितलेलं आहे. राजीनामा देण्याची वेळच नाही, निवडणूकच आहे. भ्रष्टाचार केलाय, तुम्ही फक्त शिरगावकरांवरती आरोप करताय, यामध्ये सहभागी आहेत की नाही? आमचं सुस्पष्ट मत आहे की हे सर्व करण्याच्या मागे नामदेव शिरगावकर आहेत आणि नामदेव शिरगावकरांच्या मागे जर अजितदादा असतील तर त्याचा विचार अजितदादांनी सुस्पष्ट केला पाहिजे.